नमस्कार, मी डॉक्टर पियुष किंमतकर, किडनी विशेषज्ञ, नागपूर. आपलं या कार्यक्रमात हार्दिक स्वागत करतो. या कार्यक्रमात आपण किडनी संदर्भात योग्य आसनं शिकू. पहिला आसन पवनमुक्तासन. या आसनासाठी एक योग्य चटई घ्या. पाठीच्या बळावर झोपा. पाय एकत्र घ्या. हात शरीराच्या बाजूला घ्या. खोलवर श्वास घ्या व श्वास सोडता सोडता पाय छातीच्या जवळ घ्या. पाय छातीच्या जवळ आल्यास दोन्ही हात पायांच्या खालच्या भागावर घट्ट धरा. खोलवर श्वास घ्या व श्वास सोडत असताना दोन्ही गुडघे वाकवा व छाती जवळ आणा. छाती जवळ आणल्यास दोन्ही हात पायांच्या खाली आणा. त्यांना घट्ट मिठी मारा. त्यानंतर डोकं व खांदे वर उचला, पण खांदे शिथिल ठेवा. स्थिती धरून ठेवा. पाय ओटीपोटीला घट्ट धरून ठेवा. श्वास सोडा. डोके आणि खांदे परत मागे चटईवर ठेवा व गुडघ्यांना सरळ करत पाय लांब करा. प्रारंभिक स्थितीवर येण्यापूर्वी ही स्थिती 20 ते 30 सेकंद धरून ठेवा. फायदे: पवनमुक्तासन हे पोटातल्या अवयवांचं रक्तभिसरण करण्यासाठी महत्त्वाचं आहे. मूत्रपिंड कार्य सुधारण्यासाठी महत्त्वाचं आहे व अडकलेला पवन, बद्धकोष्ठता हे दूर करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. आता आपण दुसरं आसन शिकूया, सलंब भुजंगासन. याला फिनिक्स आसन देखील म्हणतात. हे निम्न प्रकारे केलं जातं. योग्य चटई घ्या. त्यावर पोटाच्या भाराने झोपा. पाय लांब ठेवा व नितंब आणि पाय यांच्यामध्ये अंतर ठेवा. तुमचा अग्रभाग चटईवर सपाट ठेवा व कोपर खांद्याखाली ठेवा. भुजा आणि हाताचे तळवे यांना जमिनीवर घट्ट दाबा. श्वास घ्या आणि श्वासासोबत तुमचा उग्रभाग वर आणा. वर आणता आणता एक जेंटल बेंड तयार करा. खालचे ओटीपोट जमिनीवर हलक्याने ठेवा. ओव्हरआर्च करू नका. मान लांब करून समोर किंवा वरच्या दिशेने बघत राहा. 20 ते 30 सेकंद ही मुद्रा धरून ठेवा. श्वास हळूहळू सोडा व घ्या. याचे फायदे: मूत्रपिंडाचं रक्तसंचारण सुधारवते, खालच्या पाठीचा भाग रिलॅक्स करते व शरीरातल्या आतले अवयव यांचं रक्तसुद्धा सुचारू करते. पुढचं आसन आहे भुजंगासन. यासाठी पोटावर सरळ झोपा. पाय जवळ घ्या व तळवे खांद्यांच्या खाली सरळ ठेवा. हळूहळू दीर्घ श्वास घ्या व आपल्या डोक्याला व छातीला हळूहळू वर उचला. खांद्यांना वर व मागे गुंडाळा व छातीला पूर्णपणे उघडा. शरीराचा खालचा भाग नाभीपासनं थेट जमिनीवर ठेवा. मुद्रा धरून ठेवा. ही पोज 20 ते 30 सेकंद धरून ठेवा. श्वास सोडा व हळूहळू छातीचा भाग खाली जमिनीकडे घेऊन या. याचे फायदे: भुजंगासन हृदय उघडते, पाठीचा कणा मजबूत करतं, स्वादुपिंडाला मजबूती देतं व मूत्रपिंडातलं रक्तसंचार सुधरवितं.